ऑपरेशन करायचं. हां पिशीचं. हां पिशीचं. हो सेम तुमच्यासारखं. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रियंका माझ्या मराठी प्रियंका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, हे आहे नवले हॉस्पिटल आणि इथे आहे महादेवाचं आणि गणपतीचं छान असं मंदिर. तर मंदिर खूप छान आहे. आता हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत का शेअर करते, तर बघा, इथं मी आईला दवाखान्यामध्ये घेऊन गेले होते. तर त्यांनी सांगितलं की पोटामध्ये पिशवीमध्ये गाठ झालेली आहे, तर ते काढण्यासाठी त्यांनी लगेचच ॲडमिट व्हायला सांगितलं होतं. तर सगळ्यात अगोदर आम्ही इथे गेलो 12 नंबरला. तर हे अगोदर मागच्या साईडला केस पेपर काढायचे. तर आता हा समोरील पुढच्या गेटला पोलीस स्टेशन, ज्यांना कोणाला माहिती असेल तर पोलीस स्टेशन ज्या साईडला आहे पलीकडच्या साईडला नऱ्यामध्ये आहे हे हॉस्पिटल. नवले ब्रिजच्या पलीकडच्या साईडला हे गेट आहे. तर त्या गेटमधून आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथे 12 नंबरला येऊन इथे केस पेपर काढला जातो. तर पहिलं केस पेपर काढताना फुकट घ्यायचे, तर आता 50 रुपये केस पेपर काढायचे 50 रुपये घेतात. बाकीचे ॲडमिट केल्यानंतर इथं बाकीचे म्हणजेच बेडचे वगैरे 1 रुपयाही चार्ज घेत नाहीत. सगळं फ्रीमध्ये आहे आणि खूप छान हॉस्पिटल आहे. तर हे गरीब लोकांसाठी किंवा सर्वसामान्य ज्यांची फी भरायची ऐपत नाही, कारण 1-2 लाख रुपये तरी ऑपरेशन म्हणा किंवा काही म्हणा आरामात जातात. तर इथे बघा 20-25 हजार, जिथे बाहेर 1 लाख रुपये खर्च होतं ना, तर इथं ह्या हॉस्पिटलमध्ये 25 हजारामध्ये सगळं होतं. इथं फक्त औषधाचेच पैसे घेतले जातात, ते सुद्धा आपल्यालाच आणायला लावतात. बाकीचं बेडचे वगैरे किंवा डॉक्टरांची फी 1 रुपयाही नाही, फक्त 50 रुपये केस पेपरचे घेतात. तर 12 नंबरला केस पेपर काढल्यानंतर इथे आम्हाला 13 नंबरला बिल्डिंगमध्ये आम्हाला इथे पाठवलं आतमध्ये 17 नंबर काउंटरला. तर मी आतमध्ये काही शूट केलं नाही, कारण की खूप गर्दी होती, म्हणून मी बाहेरूनच तुम्हाला दाखवण्यासाठी इथे. आणि ज्यावेळेस आपण ॲडमिट पेशंटला करतो त्यावेळेस 5,000 रुपये फक्त डिपॉझिटचे घेतात. ते सुद्धा खर्च जर काही नाही झाला चाचण्या वगैरे तर ते सुद्धा रिटर्न केले जातात. तर बघा, हे मागच्या साईडचं आहे इमर्जन्सी वॉर्ड. जुनी बिल्डिंग आहे ही, आणि मगाशी जो केस पेपर दाखवला काढतात तिथे ती नवी बिल्डिंग आहे. तर बघा, ही जुनी बिल्डिंग आहे. तर पहिलं आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस जायचो ना, तर त्यावेळेस ह्या साईडला डिलेवरी वगैरे व्हायच्या. आता नवीन बिल्डिंगमध्ये सगळं तिकडे शिफ्ट केलेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही केस पेपर वगैरे काढल्यानंतर सगळ्या चाचण्या वगैरे केल्यानंतर आम्ही रिपोर्ट वगैरे चेक केल्यानंतर ॲडमिट व्हायला सांगितलं होतं. तर इकडे जुन्या बिल्डिंगमध्ये मग घेऊन गेलो होतो. आणि म्हटलं इथे सुद्धा खूप कमी खर्चामध्ये किंवा कमी पैशामध्ये इथे सगळ्या सोयीस्कर आणि डॉक्टरसुद्धा खूप चांगले आहेत. तर इथं डॉक्टर लोकंसुद्धा खूप चांगली आहेत आणि चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट देतात. तर बघा, ही 3 नंबर बिल्डिंग आहे इथून आतमध्ये. तर सिस्टर वगैरे डॉक्टर सगळे खूप मावशा लोकंसुद्धा खूप चांगले आहेत. खूप काळजी घेतात, लक्ष देतात. आपणही जरी एखाद्या वेळेस नसलं तरीसुद्धा त्यांना जर सांगून आलं तर ते खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतात. फक्त पेशंटला सांगतात फक्त काही अडचण असल्यास. तर बघा, शेवटी आपण ज्यावेळेस डिस्चार्ज देतो त्यावेळेस इथे जाऊन बिल पे करावं लागतं, आणि मग ते राहिलेले जे 5,000 रुपये आपण डिपॉझिटला दिलेले असतात तर ते रिटर्न केले जातात. आणि ही आहे ती 9 नंबर बिल्डिंग आहे. इथं लहान मुलांचं आणि त्या शेजारीच आता औषधाचं पहिलं दुसऱ्या साईडला होता. तर आता मेडिकलचं जर ॲडमिट केलेले पेशंट असेल तर इथेच साईडला मेडिकलचं सगळं इंजेक्शन वगैरे सगळं साहित्य मिळतं. तर त्यानंतर हे बघा, इथं कॅन्टीन आहे. तर ही कॅन्टीनसुद्धा खूप चांगली आहे, स्वस्त आणि मस्त. तर बघा, ज्यांना कोणाला शक्य नाही किंवा जे बाहेरगावचे सुद्धा इथं पेशंट खूप बीड, सोलापूर खूप लांबून येतात, औरंगाबाद खूप लांबून येतात, ज्यांना नवले हॉस्पिटल माहीत आहे त्यांना. तर बघा, एका वेळचं जर तुम्ही तिथं कॅन्टीनमध्ये जेवलात तर 70 रुपये घेतात, आणि जर तुम्हाला पार्सल हवं असेल तर 80 रुपये. तर त्यामध्ये पापड, लोणचं, 2 भाज्या, चपाती, वरण भात एवढं सगळं, आणि कांदा वगैरे सलाडसुद्धा थोडंफार मिळतं. तर खूप छान सगळ्या सुविधा आहेत.
चहासुद्धा आतमध्येच मिळतो, आतमध्येच कॅन्टीन आहे. तर 2-3 कॅन्टीन आहेत इथेच या हॉस्पिटलच्या आतमध्ये. तर इथे वडापाव, समोसा वगैरे सगळं मिळतं, पॅटीस वगैरे, आणि सगळं व्यवस्थित सगळ्या गोष्टी इथे आतच मिळतात. खूप मोठं हॉस्पिटल आहे. जर तुम्हालासुद्धा काही अडचणी असतील किंवा कोणी आजारी असेल आणि ऑपरेशन वगैरे सांगितलं असेल तर इथं सगळ्या आजारांवरती इथे ट्रीटमेंट होतात. हाडांचं म्हणा किंवा डिलेवरी म्हणा किंवा सगळ्या गोष्टी, मानसोपचार तज्ज्ञ सगळ्या गोष्टी आहेत इथे. आणि खूप छान दवाखाना आहे. जर तुम्हाला काही गरज वाटली तर तुम्ही एकदा इथे येऊन पाहून जाऊ शकता किंवा या हॉस्पिटलला भेट देऊ शकता. तर खूप छान आहे. तर बघा, डिस्चार्ज दिल्यानंतर जे आपण औषधं घेतो तर बघा, कमीत कमी आम्हाला 10-12 हजाराची औषधं सगळी लागली, सलाईन वगैरे सगळं. आणि उरलेले जे औषधं होती तर ते मी रिटर्न करण्यासाठी इथं आले होते. तर रिटर्नला इथून आतमध्ये आम्हाला पाठवलेलं. ज्यावेळेस इथं आम्ही बिलिंग करायला आलो तर इथं बिलिंग केले आणि मग आतमध्ये रिटर्न केले. हे काही फोटोज आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.